हॅलो माय डिअर स्टुडंट्स. आज आपण जगप्रसिद्ध रोमॅन्टिक कवी जॉन केट्स यांची एक कविता ला बेला डॅन्सेस मर्सी याचा अनुवाद पाहणार आहोत. ही कविता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तृतीय वर्षाच्या कंपल्सरी इंग्लिश या कोर्समध्ये आहे. त्याचप्रमाणे SYBAच्या जुन्या सिलेबसमध्ये स्पेशल 2 या पेपरमध्ये देखील ही कविता होती. तर आज आपण त्याचा मराठीमधील अनुवाद पाहणार आहोत. जॉन केट्स हे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक जगप्रसिद्ध रोमॅन्टिक कवी आहेत, निसर्ग कवी आहेत आणि निसर्ग कवींपैकी ते सगळ्यात तरुण रोमॅन्टिक पोएट आहेत. ही इज यंगर रोमॅन्टिक पोएट, यंगेस्ट अमॉंग द यंगर रोमॅन्टिक पोएट्स. आणि त्यांच्या कविता ह्या सेन्शुअस इमेजरीसाठी तसेच लिरिकल चार्म्ससाठी प्रसिद्ध आहेत, गेयतेसाठी प्रसिद्ध आहेत. जॉन केट्स यांचा जन्म 1795 साली लंडनमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झालेला होता आणि त्यांचा मानस हा डॉक्टर होण्याचा होता. परंतु त्यांचा करिअरचा ग्राफ, त्यांचा करिअरचा पाथ हा अचानकपणे चेंज झाला, बदल झाला त्यांच्या करिअरमध्ये, ज्यावेळेला त्यांची पहिली कविता ऑन सॉलिट्यूड ही 1816 प्रसिद्ध झाली. त्याच्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपलं करिअर हे कवी म्हणूनच जास्त योग्य राहणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी अनेक जगप्रसिद्ध कविता लिहिल्या. त्यापैकी ला बेला डॅन्सेस मर्सी ही एक कविता आहे. तसेच टू अ नायटिंगेल, ओड ऑन ग्रेशियन ऑन, टू मेलेंकली अशा काही त्यांच्या इतर कविता देखील प्रसिद्ध आहेत. त्यांचा मृत्यू वयाच्या 26व्या वर्षी नेपल्स, इटली येथे झाला. फेब्रुवारी 1821 दुर्दैवाने त्यांचा मृत्यू ट्युबरक्युलोसिस या रोगामुळे झालेला होता आणि या छोट्याशा कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक जगप्रसिद्ध कविता लिहिलेल्या आहेत. आज आपण ला बेला डॅन्सेस मर्सी या कवितेविषयी जाणून घेणार आहोत. ला बेला डॅन्सेस मर्सी ही कविता त्यांनी त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये लिहिलेली आहे आणि त्याचं पहिलं व्हर्जन हे 1819 साली प्रसिद्ध झालं आणि त्याच कवितेचं दुसरं व्हर्जन हे 1820 साली प्रसिद्ध झालं. परंतु दुसऱ्या व्हर्जनपेक्षा त्यांचे पहिलेच व्हर्जन 1819 साली जे प्रसिद्ध झाले ते जास्त प्रसिद्ध आहे, फेमस आहे. ला बेला डॅन्सेस मर्सी या कवितेमध्ये 12 क्वाट्रेन्स आहेत. क्वाट्रेन्स म्हणजे 4 ओळींचे एक कडवे आणि राईम स्कीम ह्याच्यातली यमक अतिशय सोपा आहे. ABCB ही त्याच्यातली राईम स्कीम आहे. ही कविता म्हणजे एक बलाड आहे. बलाड म्हणजे पोवाडा आणि बलाडचे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा फीचर्स, वैशिष्ट्य आपल्याला या कवितेमध्ये आढळून येतात. ह्याच्यामध्ये एक साधी गोष्ट सांगितलेली आहे जी एका सरदाराबद्दल आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे पोवाड्याची सगळी वैशिष्ट्य, जसे काही रहस्य, मिस्ट्री, रिपिटेशन, पुन्हा पुन्हा एखादी लाईन रिपीट करणे, याचा आपल्याला या कवितेमध्ये खूप उदाहरणं आपल्याला सापडतात. त्याचप्रमाणे ह्या कवितेमध्ये आपल्याला सुपरनॅचरल एलिमेंट, जे या जगाच्या बाहेरच्या काही गोष्टी आहेत, भौतिक जगाच्या पलीकडच्या काही गोष्टी आहेत, जे बलाडमध्ये नेहमी सापडतात, ते देखील आपल्याला या कवितेमध्ये आढळून येतात. या कवितेची मुख्य थीम जी आहे, मुख्य विषय जो आहे तो आहे ट्रॅजिक थीम ऑफ होपलेस लव. सरदार एका सुंदर स्त्रीच्या प्रेमामध्ये पडलेला आहे, पण तो तिचे प्रेम प्राप्त करू शकत नाही आणि त्याच्यामध्ये त्या प्रेमाच्या प्रवासामध्ये त्याची कशी दुर्दैवी अवस्था होते. होपलेस लवच्या पाठीमागे लागल्यानंतर एखाद्या व्यक्तीचं काय होऊ शकतं हे या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. ही कविता एका छोट्या गोष्टीप्रमाणे आहे. जे कवितेचे टायटल आहे ला बेला डॅन्सेस मर्सी, हे फ्रेंच लँग्वेजमध्ये आहे आणि त्याचा इंग्लिशमधील शब्दशः अनुवाद असा आहे, द ब्युटिफुल लेडी विदाऊट मर्सी. एक सुंदर स्त्री आहे पण तिच्या मनामध्ये अजिबात दयाभाव नाही. आणि कविता डायलॉगच्या स्वरूपामध्ये प्रस्तुत केलेली आहे. ह्याच्यामध्ये एक स्पीकर आहे, एक वक्ता आहे जो
त्या सरदाराला काही प्रश्न विचारत आहे. पहिल्या 4 कडव्यांमध्ये वक्ता बोलत आहे आणि पुढच्या 8 कडव्यांमध्ये जो सरदार आहे तो त्या प्रश्नांची उत्तरं जी त्या स्पीकरने विचारलेली आहेत, ती ज्या वक्त्याने विचारलेली आहेत, तो पुढच्या 8 कडव्यांमध्ये त्याची उत्तरं देत आहे. तर चला आपण आता कवितेकडे वळूया. ला बेला डॅमसन्स मर्सी. ओ व्हॉट कॅन एल दी नाईट ॲट आर्म्स. ओ व्हॉट कॅन एल दी नाईट ॲट आर्म्स अलोन अँड पेलली लॉयटरिंग. तो जो स्पीकर आहे, तो वक्ता जो आहे तो त्या सरदाराला विचारतोय, हे सरदारा, तू इतका शूरवीर आहेस पण तू दुखावलेला दिसतोयस आणि तू असा अलोन म्हणजे एकटा आणि पेल्ली म्हणजे तू अशक्त दिसतो आहेस आणि तू असा एकटाच का भटकत आहेस. लॉयटरिंग म्हणजे भटकणे किंवा रेंगाळणे. द सेज हॅज विदर्ड फ्रॉम द लेक अँड नो बर्ड्स सिंग. तो तळ्याच्या काठी तो सरदार भटकतो आहे म्हणून त्याला वक्ता विचारतोय की याच्यातलं पाणगवत देखील, तळ्यामधील पाणगवत देखील सगळं कोमेजून गेलेलं आहे आणि कुठलाही पक्षी इथे गाणं म्हणत नाही आहे, म्हणजे इथे काही रमणीय असं दृश्य नाही आहे, तर तू इथे काय करतोयस. ओ व्हॉट कॅन एल दी नाईट ॲट आर्म्स सो हॅगार्ड अँड सो वू बिगन. तो कसा आहे सरदार, तर तो निस्तेज दिसतोय, दुःखी दिसत आहे. वू बिगॉन म्हणजे दुःखी आहे, हॅगार्ड म्हणजे निस्तेज आहे, अतिशय दमलेला, अनेक दिवसांचा उपाशी असा तो सरदार दिसत आहे. तू कशामुळे दुखावला गेलायस. पुन्हा पुन्हा तो प्रश्न रिपीट झालेला आहे. ओ व्हॉट कॅन एल दी नाईट ॲट आर्म्स. द स्क्विरल्स ग्रॅनरी इज फुल अँड द हार्वेस्ट इज डन. नुकतेच सुगीचे दिवस किंवा कापणीचे दिवस झालेले आहेत आणि धान्याची कोठारं तुडुंब भरलेली आहेत. खारुतेने देखील तिच्या पूर्ण वर्षाची बेगमी, स्क्विरल म्हणजे खारुताई, खारुतेने देखील तिच्या पूर्ण वर्षाची बेगमी करून ठेवलेली आहे. आय सी अ लिली ऑन दाय ब्रो विथ अँग्विश मॉइस्ट अँड फीवर ड्यू. परंतु मला तुझ्या आयब्रोवर म्हणजे तुझ्या कपाळावर मला एक प्रकारची काहीतरी याचना किंवा यातना दिसत आहे. काही रेषा मला दिसत आहेत की ज्या तुझ्या दुःखामुळे, दुःखी असल्यामुळे आलेल्या आहेत. अँग्विश म्हणजे तुला कुठल्या तरी प्रकारचा मनस्तापाला तुला सामोरं जावं लागलेलं आहे. तुझ्या अंगामध्ये फीवर देखील आहे, ताप देखील आहे असं मला वाटत आहे. अँड ऑन दाय चिक्स अ फेडिंग रोज. आणि तुझ्या गालावरचे जे गुलाब आहे, तुझ्या चेहऱ्यावरचं जे तेज आहे ते आता निस्तेजामध्ये रूपांतर झालेलं आहे. कुठल्याही प्रकारचं तेज किंवा गुलाब तुझ्या गालावर उमललेले दिसत नाहीत. फास्ट विदरेड टू. तुझ्या गालावरचे जे गुलाब आहेत ते सुद्धा कोमेजून गेलेले आहेत. आय मेट अ लेडी इन द मेड्स. आता इथे सरदार उत्तर देतो आहे कशामुळे माझी अशी अवस्था झाली. आय मेट अ लेडी इन द मेड्स. मी, मेड्स म्हणजे कुरण, गवताळ प्रदेशामध्ये मला एक स्त्री भेटली. फुल ब्युटिफुल अ फेरीज चाइल्ड. ती अतिशय सुंदर होती, जणू काही ती एखाद्या परीची कन्या होती, परीकथेतल्या मुलीसारखी ती स्त्री होती. हर हेअर वॉज लाँग, हर फूट वॉज लाईट. इथं त्या स्त्रीचं वर्णन केलेलं आहे. तिचे केस अतिशय लांब सडक सुंदर असे होते आणि ती अतिशय कमनीय बांध्याची होती आणि त्याच्यामुळे ती जास्त सुंदर दिसत होती. अँड हर आईज वेअर वाईल्ड. तिची नजर मात्र भेदक होती, तीक्ष्ण नजर होती. आय मेड अ गार्लँड्स फॉर हर हेड. आय मेड अ गार्लँड्स फॉर हर हेड. ती अतिशय सुंदर होती. मी पाहता क्षणी तिच्या प्रेमामध्ये पडलो आणि मी तिच्यासाठी मुकुट बनवण्याचा, फुलांचे हार बनवण्याचा मी तिच्यासाठी प्रयत्न केला. अँड ब्रेसलेट्स टू. मी तिच्यासाठी हातामध्ये घालायचे ब्रेसलेट्स देखील फुलांचे बनवले. अँड फ्रॅग्रंट झोन. त्या जंगलामधील ज्या काही सुंदर सुवासिक वनस्पती होत्या किंवा फुलं होती ती सर्व मी तिला अर्पण करण्याचा प्रयत्न केला. शी लुक्ड ॲट मी ॲज शी डिड लव अँड मेड स्वीट मून. ती देखील माझ्या प्रेमामध्ये पडलेली आहे असं मला वाटलं. आय सेट हर ऑन माय पेसिंग स्टीड अँड नथिंग एल्स सॉ ऑल डे लाँग. मी देखील तिला काय केलं, माझ्या घोड्यावर बसवलं आणि वाऱ्याच्या वेगाने माझा घोडा पळत होता
आणि आम्ही दिवसभर त्या घोड्यावरून इकडे तिकडे फिरत राहिलो. दुसरं आम्ही काहीही केलं नाही. आम्ही एकमेकाच्या प्रेमामध्ये आम्ही आकंठ बुडालेलो होतो. फॉर साईडलॉंग वुड शी बेंड अँड सिंग अ फेरी सॉन्ग. पूर्ण दिवसभर ती एका साईडला झुकायची आणि गाणी म्हणायची. पूर्ण दिवसभर आम्ही त्या घोड्यावरून फेरफटका मारत होतो, रपेट करत होतो आणि ती दिवसभर फेरींची गाणी, परींची गाणी ती म्हणत होती. शी फाउंड मी रूट्स ऑफ रेलिश स्वीट. ती जंगलातली स्त्री होती. तिने माझ्यासाठी अनेक जंगलातली कंदमुळं जी अतिशय गोड होती, सुमधुर होती, अशी तिने मला खाण्यास दिली. अँड हनी वाईल्ड, जंगलातील मध देखील तिने मला प्रस्तुत केला. अँड मन्ना ड्यू, तिने एक प्रकारचं स्वर्गीय दव जे अमृताप्रमाणे मला लागलं ते देखील तिने मला दिलं पिण्याकरता. अँड शुअर इन लँग्वेज स्ट्रेंज शी सेड आय लव्ह दी ट्रू. आणि तिने तिच्या विचित्र अशा भाषेमध्ये किंवा तिने तिच्या फेरीच्या भाषेमध्ये तिने तिचे प्रेम माझ्यासाठीचे प्रस्तुत केलेले आहे. ती मला म्हणाली, आय लव्ह दी ट्रू, मी देखील तुझ्यावर खरं प्रेम करते. शी टुक मी टू हर एल्फिन ग्रॉट. त्याच्यानंतर ती मला तिची जी काही गुहा होती, परीची गुहा होती, तिकडे ती मला घेऊन गेली. अँड देअर शी वेप्ट अँड साईड फील सोअर. तिथे तिने मला तिची सगळी दुःखद कहाणी प्रस्तुत केलेली आहे, सांगितलेली आहे. आणि मी तिच्या प्रेमामध्ये आखंड बुडालेलो होतो, त्याच्यामुळे मी इतर कुठलाही विचार केला नाही. अँड देअर आय शट हर वाईल्ड आईज विथ किसेस फोर. आणि तिथे आमच्यामध्ये प्रेमाच्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत, आणाभाका सुरू झालेल्या आहेत. अँड देअर शी लल्ड मी असलेप. आणि दिवसभराच्या रपेटीनंतर मी तिकडे झोपी गेलो. अँड देअर आय ड्रीम्ड अ वू बिटाईड, द लेटेस्ट ड्रीम आय एव्हर ड्रीम्ड ऑन द कोल्ड हिल्स साईड. आणि मी झोपी गेल्यानंतर मला तिकडे एक स्वप्न पाहायला मिळालं, स्वप्न मला दिसलं आणि त्या स्वप्नामध्ये माझी दुःखी कहाणी सुरुवात झालेली आहे, माझ्या दुःखाच्या कहाणीची सुरुवात झालेली आहे. त्या स्वप्नामध्ये मला काय दिसलं तर एक कोल्ड हिल दिसला, की एक डोंगर आहे जिकडे अतिशय थंडी आहे, कदाचित तो बर्फाने आच्छादित आहे. आय सॉ पेल किंग्स अँड प्रिन्सेस टू. तिथे मला माझ्यासारखे अनेक अशक्त राजे, राजकुमार, योद्धे, पेल वॉरियर्स, डेथ पेल वेअर दे ऑल. हे सगळे राजे, राजकुमार, योद्धे हे कसे होते तर हे सगळे मृत्यूपंथाला लागलेले आहेत. डेथ पेल, त्यांचा मृत्यू कुठल्याही क्षणी होऊ शकतो असे त्यांच्याकडे बघितल्यानंतर वाटत होते. आणि ते सर्वजण ओरडत होते, रडत होते. दे क्राईड ला बेला डॅम्सन्स मर्सी हॅथ दी इन थ्राल. ते सगळेजण काय ओरडत होते, तुझ्या नशिबामध्ये देखील सुद्धा आता एक लेडी आलेली आहे आणि ती लेडी अतिशय सुंदर आहे, परंतु तिच्याकडे अजिबात दया नाही. ला बेला डॅम्सन्स मर्सी हॅथ दी इन थ्राल. तुझ्या नशिबामध्ये एक सुंदर स्त्री आहे, पण ती स्त्री कशी आहे, द लेडी विदाऊट मर्सी, तिच्याकडे अजिबात दया भावना नाही. आय सॉ देअर स्टार्ड लिप्स इन द ग्लूम. त्यांचे ओठ अतिशय असे पेल झालेले आहेत, पांढुरके पडलेले आहेत. ते अनेक दिवसांचे भुकेलेले आहेत किंवा उपाशी आहेत असं मला जाणवलं. विथ हॉरिड वॉर्निंग गेपेड वाईड. त्यांचे डोळे मोठे झालेले आहेत, जणू काही त्यांनी काहीतरी भयानक असं दृश्य, हॉरिबल असं दृश्य त्यांनी बघितलेलं आहे. अँड आय अवोक अँड फाउंड मी हिअर. आणि मी जागा झालो आणि मी इथे आहे असं मला कळलं. ऑन द कोल्ड हिल्स साईड. मी देखील त्या राजांप्रमाणे, राजकुमारांप्रमाणे मी देखील या एका अतिशय बर्फाच्छादित अशा थंड अशा ठिकाणी, डोंगराच्या ठिकाणी मी पडलेलो आहे. अँड धिस इज व्हाय आय सोर्जन हिअर. आणि म्हणून मी इथे भटकत आहे किंवा मी इथे पडलेलो आहे. आणि मी कसा आहे, मी पूर्णपणे एकटा आहे. अलोन अँड पेल्ली लॉयटरिंग. मी अतिशय एकटा आहे, अशक्त आहे आणि भटकत आहे. माझं जे काही प्रेम होतं, जिने मला फसवलं, तिच्या शोधार्थ किंवा आता माझी इथून सुटका नाही म्हणून मी इथे भटकत आहे. दो द सेज इज विदर्ड फ्रॉम द लेक अँड नो बर्ड सिंग.
तुझ्या प्रश्नांचं उत्तर तुला आता मिळालं असेल. कुठलेही पक्षी इथं गाणं म्हणत नाही आहेत. पूर्ण तळं कदाचित गोठलेलं आहे आणि पाणगवत देखील इथलं संपून गेलेलं आहे, कोमेजून गेलेलं आहे. पण आम्हाला दुसरा कुठलाही पर्याय नसल्या कारणास्तव आम्ही फसवले गेलेले जे राजे आहोत, राजकुमार आहोत, योद्धे आहोत, ते आम्ही इथे भटकत आहोत. तर या कवितेमध्ये जॉन किट्स यांनी एका सुंदर स्त्रीच्या मागे लागलेल्या काही राजकुमार, योद्धे आणि राजांची कथा इथे प्रस्तुत केलेली आहे. जर का प्रेमामध्ये तुम्ही फसवले गेलात तर तुमची अवस्था काय होऊ शकते याचं अतिशय साचेबद्ध असं वर्णन जॉन किट्स यांनी या कवितेमध्ये मांडलेलं आहे. धन्यवाद.